नमस्कार मंडळी, आज मी श्रावण स्पेशलमध्ये मस्त अशी रेसिपी घेऊन आले आहे। बाहेर मस्त असा श्रावणाचा पाऊस सुरू आहे आणि काहीतरी मस्त चटपटीत खावंसं वाटतंय। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे मस्त अशी तंदुरी कॉर्नची रेसिपी, म्हणजे तंदुरी मक्का। खूप छान असा मस्त लागतो, अप्रतिम आहे। चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर ह्याला बनवण्यासाठी खूप जास्त वेळ नाही लागत, एक 15 मिनिटात ते तयार होतात। तर इथे मी 2 अख्खे मक्के घेतले आहेत, त्यामध्ये कुकरमध्ये घातले आहेत। त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि मक्याला आत्ताच आपण मीठ घालायचं आहे, जेणेकरून मक्का खूप छान चविष्ट होतो। मीठ घालून झाकण लावून कुकरला 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। 3 ते 4 शिट्ट्यामध्ये मक्का पूर्णपणे शिजून होतो। मक्का शिजतोय तोपर्यंत आपण तंदुरी मसाला तयार करूया आहे। अगदी सोप्या पद्धतीने आपल्या पद्धतीने करणार आहोत आपण। तर इथे मी 2 चमचे घट्ट दही घेतला आहे, त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे, काश्मीरी लाल तिखट आहे। सोबतच अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा धनेपूड, चवीनुसार मीठ घालायचं आहे, किंचित असा गरम मसाला घालायचा आहे। सोबतच बारीक चिरून यामध्ये आपण कोथिंबीर घालून घ्यायची आहे, पूर्णपणे बारीक चिरायची आहे। छान अशी बारीक कोथिंबीर मी इथे चिरून घेतलेली आहे, ती आता आपण या दह्यामध्ये घालून घ्यायची आहे। सोबतच किंचित असा लिंबाचा रस घालायचा आहे, म्हणजे 1/4 लिंबाचा रस यामध्ये घालून घ्यायचा आहे। जास्त घालायचा नाही, कारण आपण ऑलरेडी दही सुद्धा घेतलेला आहे। दही जास्त आंबट नसेल असंच घ्या। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर आपण बघूया की मक्का शिजला आहे का। आता हे बाजूला ठेवूया, कुकर उघडून पाहूयात मक्का शिजला आहे की नाही। तुम्ही बघू शकता छान असा मक्का 4 शिट्ट्यामध्ये पूर्णपणे शिजून होतो। मस्त गरमागरम मक्का असा सुद्धा खाला तरी सुद्धा खूप अप्रतिम लागतो। गावाला अशाच पद्धतीने असंच खातात, पण जरा काहीतरी वेगळं टेस्ट म्हणून मी इथे तंदुरी मक्का केलेला आहे। आता मला वेळ नाही म्हणून मी ह्याचे गरम गरम मक्यावरच हे मॅरिनेशन लावत आहे। सो तुम्ही थंड झाल्यावरच लावा। ह्याच्यावर दही वितळत आहे आणि भाजण्यासाठी इथे मी एक स्टिक लावून घेतली आहे, जेणेकरून आपल्याला भाजण्यात काही प्रॉब्लेम होणार नाही, व्यवस्थितरित्या भाजता येईल। सर्व बाजूने व्यवस्थितरित्या तयार केलेलं मॅरिनेट केलेलं दही लावून घ्यायचं आहे आणि जाळी ठेवून अशा पद्धतीने गॅसवर भाजून घ्यायचं आहे। अगदी 1 ते 2 मिनिटात हे भाजून होतं। ह्याला जास्त वेळ लागत नाही, कारण मक्का ऑलरेडी शिजलेला आहे। अलटीपलटी करत करत आपण हा मक्का सर्व बाजूने व्यवस्थितरित्या भाजून घ्यायचा आहे। जास्त वेळ लागत नाही। पहा मंडळी, तुम्ही बघू शकता छान असं सर्व बाजूने भाजून झालेला आहे। तर मंडळी, अवघ्या 15 मिनिटात तयार झाला आहे आपला तंदुरी कॉर्न किंवा तंदुरी मक्का। आहे की नाही मस्त आणि झटपट सोपी रेसिपी। मुलांना तर ही रेसिपी खूप आवडते आणि खूप मस्तही लागते। तर मंडळी, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत। वेळात वेळ काढून तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू।